दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 17 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी नाही, तुरळक ठिकाणी पाऊस पडतोय। मात्र सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेले उजनी धरण त्याच्या घाटमाथ्यावरती आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मात्र पावसाची हजेरी सुरू आहे। धरणाच्या वरची जी काही 25 धरणं आहेत त्या 25 धरणांपैकी काल सांगितल्या माहितीप्रमाणे 4 धरणं ही 100% भरलेत आणि त्या धरणातून जो काही विसर्ग सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून बंड गार्डन आणि दौंड येथून दौंडची आवक जी उजनी धरणातली आवक येते ते आवक कालपासून वाढायला सुरुवात झाली आहे। काल सायंकाळी आपण जर 6 वाजता पाहिलं असेल तर जवळपास कालची जी दौंडची विसर्ग होती सायंकाळी 6 वाजता ती 20,167 होती आणि धरणाची टक्केवारी ही 93.65 होती। मात्र आज 6 वाजताची अपडेट काय, दौंडची आवक किती आहे, उजनीतला विसर्ग किती आहे, त्याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज सकाळी 6 वाजताची जर आपण अपडेट पाहिली तर आज सकाळी 6 वाजता काल सायंकाळी 6 वाजल्यापेक्षा थोडासा विसर्ग हा कमी झाला आहे। मात्र काल सकाळी 6 वाजल्यापेक्षा हा विसर्ग थोडा जास्त आहे। आज सकाळी 6 वाजता दौंडची जी आवक आहे ती जवळपास 16,600 क्युसेक झाली आहे आणि उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 114.41 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 50.75 झाला असून धरणाची जी काही एकूण टक्केवारी आहे ती एकूण टक्केवारी मात्र थोडी वाढली आहे, ती 94.74% इतकी झाली आहे की जी काल सायंकाळी 93.65% होती। म्हणजे 1% धरण हे 12 तासामध्ये वाढलेले दिसून येते आणि पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून मात्र 10,000चा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सांडव्याद्वारे सोडला जातोय। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि मग सीनामाड्यासाठी 180 क्युसेक्स आहे, दहेगावसाठी 80 क्युसेक्स आहे, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स आहे आणि मुख्य कॅनलसाठी 2100 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून सुरू आहे। त्यामुळे आता दौंडची आवक ही जर अशी कदाचित राहिली त्यामुळं उजनीतला कदाचित विसर्ग वाढवतील। ती दौंडची आलेली आवक आणि उजनीतून सोडला जाणारा विसर्ग त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचू। त्यासाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर